नमस्कार. महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या उद्देशानं लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आणली, तरी सुद्धा महाराष्ट्र राज्य सरकारचे वाभाडे एकामागून एक येणाऱ्या घटनामुळे महाराष्ट्रामध्ये निघत आहे. 8 दिवसाच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये एक बदलापूर अन्याय अत्याचार प्रकरण घडलं. त्याच्यामध्ये अक्षम्य राज्य सरकारच्या चुका लोकांच्या नजरेसमोर आल्या. कोर्टामध्ये सुद्धा राज्य सरकारच्या कामगिरीवर वेगवेगळ्या स्वरूपाचे ताशेरे ओढले गेले. पोलिसांवर अक्षम्य दुर्लक्षपणाची कारवाई का करण्यात येऊ नये असा कोर्टानं प्रश्न विचारला आणि ते प्रकरण कारवाईसाठी राज्य सरकारकडे गेलं. ते प्रकरण मिटते न मिटतेच, त्याची शाही वाढते न वाढतेच महाराष्ट्रामध्ये दुसरं एक प्रकरण घडलं की ज्याच्यामध्ये राज्य सरकारची मोठ्या स्वरूपाची बदनामी झाली. मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. 8 महिन्यापूर्वी बांधलेला पुतळा हजारो कोटी रुपयाच्या माध्यमातून कोकणामध्ये उभारला जातो आणि तो 8 महिन्यानंतर कोसळतो. पंतप्रधान उद्घाटनासाठी त्या पुतळ्याजवळ येतात. असंख्य स्वरूपाच्या लोकांच्या भावना त्या ठिकाणी कोसळल्या, कारण छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज असंख्य लोकांच्या भावना आहेत. त्या ठिकाणी पुतळा कोसळलेला नसून लोकांच्या भावना कोसळल्या असा लोकांचा समज झालेला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधामध्ये मोठ्या स्वरूपाचा असंतोष महाराष्ट्रामध्ये दिसतो आहे. लोकांनी असंख्य प्रश्न महाराष्ट्रातली राज्य सरकारला विचारलेला आहे, कारण सध्याच्या पोझिशनमध्ये पुतळा उभारणारं हेच सरकार होतं आणि ज्यांच्या काळात पुतळा कोसळला हेच सरकार सध्या सत्तेवर आहे. त्यामुळं लोकांना शंका येते आहे, पुतळा बांधताना किती कोटीचा भ्रष्टाचार झाला असेल. तुम्ही जे साहित्य वापरलं ते साहित्य किती कुचकामी दर्जाचं असेल. हा पैसा वापरताना तुम्ही देशाचा पैसा खर्च केला, राज्याचा पैसा खर्च केला, परंतु काम त्या पद्धतीचं झालं नाही. देशातले पुतळे तुम्हाला सुरक्षित ठेवता येत नाही. तुम्ही लाडक्या बहिणीचं संरक्षण काय कराल, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनामधून बाहेर पडलेला प्रश्न आहे. त्या ठिकाणी लोकांनी वेग घेण्याचा प्रयत्न केला. जो पुतळा बांधणारा जो व्यक्ती होता, जो शिल्पकार होता, जयदीप आपटे नावाचा, त्याला कोणत्याही स्वरूपाचा पुतळा बांधणीचा अनुभव नव्हता. 28 फुटाचा पुतळा तुम्ही एखाद्या व्यक्तीला बांधायला देता, त्या व्यक्तीजवळ कोणत्या स्वरूपाचा अनुभव नसतो. त्याला फक्त आयुष्यामध्ये 2 ना 3 फुटाच्या वर मूर्त्या बांधलेल्या नाही. अशा व्यक्तीला तुम्ही कोणत्या माध्यमातून त्याला तुम्ही काम दिलं, तुम्ही त्यांना ठेका कशा पद्धतीचा दिला, हे सर्व प्रश्न आज राज्य सरकारला विचारण्याची वेळ आलेली आहे. कारण जयदीप आपटे हा कल्याणचा राहणारा आहे, मुख्यमंत्री कल्याणचे आहे. त्यांचा कल्याण आणि त्यांचा जो मुलगा आहे हा तिथून खासदार आहे. खासदाराच्या माध्यमातून तर त्या व्यक्तीला काम देण्यात आलं नाही ना. तुम्ही त्या पुतळ्याचं स्ट्रक्चरल जे काम आहे याच्यासाठी इंजिनियर नियुक्त केला काय? तो या ठिकाणी जो इंजिनियर तयार केलेला होता त्या ठिकाणी चेतन पाटील नावाचा, तो म्हणतो की मी त्या पुतळ्याचं ऑडिट केलेलंच नाही. चेतन पाटील स्ट्रक्चरल इंजिनियर आणि जयदीप आपटे हा शिल्पकार, या दोघांनाही नियुक्त केले असताना ते दोघंही जण सध्याच्या परिस्थितीमध्ये फरार आहे. ते फरार झाले, त्यांना अटक होण्याची भीती आहे. तुम्ही त्या ठिकाणी पुतळा उभारला, असंख्य लोकांच्या भावनाशी खेळ केला आणि असंवेदनशीलता त्या ठिकाणी अक्षम्य स्वरूपाची दाखवली. महाराष्ट्र तुम्हाला कदापि माफ करणार नाही. तुम्ही कोणत्याही योजना आणा, पण
महाराष्ट्रातील लोकांच्या ज्या भावना आहे यांच्याशी खेळू नका. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोक तुम्हाला चांगला धडा शिकवतील. सत्ताधारी पक्षाचे जे लोक आहे, सत्ताधारी पक्षाचे लोक अक्षम्य स्वरूपाची अरारवी करतात. सरकारकडून चुका झालेले जे लोक आहे ते मोठ्या स्वरूपाचं त्या ठिकाणी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतात, अरेरावीचं प्रत्युत्तर देतात. त्यांच्या उत्तरातून एक लक्षात येते की सत्तेचा मस्तवालपणा कशा स्वरूपाचा आहे. ज्या ठिकाणी पुतळा पडला मालवणला, त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टेंभी नाक्यावर दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी गेले होते. या सत्ताधाऱ्यांना कोणत्याच गोष्टीचं दुःख पडलेलं नाही. या सत्ताधाऱ्यांच्या ज्या भावना आहे असंवेदनशील झालेल्या आहे. बदलापूरची घटना झाली, एकामागून एक कार्यक्रम सुरुवात झाले. बदलापूरच्या घटनेबद्दलही त्यांना कोणत्या स्वरूपाचं देणं घेणं नाही. महाराजांचा पुतळा कोसळतो. महाराष्ट्र अखंड हिंदुस्थानचे दैवत आहे आणि मुख्यमंत्री हे संध्याकाळीच दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी जातात. त्यांना त्या पुतळा कोसळण्याबद्दल कोणत्या स्वरूपाचं दुःख नाही. त्यांचे जे मंत्री आहे वेगवेगळ्या स्वरूपाचं उत्तर देतात, लोकांच्या भावना भडकवण्याचं उत्तर देतात. त्यामुळं या सरकारला आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये कोणत्या स्वरूपाची शांतता टिकवता येत नाही हे देखील त्या माध्यमातून निदर्शनास येते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर कोकणामधूनच येतात. त्यांना पत्रकारांनी विचारलं तर पत्रकाराचे उत्तर देताना ते असं म्हणतात की पुतळा कोसळला ही गोष्ट चांगली झाली. अविज्ञानवादी उत्तर. याच्यामधून कोणतीतरी चांगली गोष्ट घडणार आहे. या मस्तवालपणाचा कळस दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडून या अशा उत्तराची अपेक्षा नव्हती. आणि जेव्हा माध्यमातून टीका झाली तेव्हा आपल्या चुकीच्या वाक्याला दुरुस्त करण्याचा पायंडा त्यांनी घेतला आणि लोकांसमोर जाताना ते म्हणाले की माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला. असंख्य मीडियानी ते वाक्य दाखवलं. कोणतीतरी गोष्ट चांगली घडणार आहे, पुतळा कोसळला ही गोष्ट चांगली झाली. एखादा जबाबदार व्यक्ती, एखादा जबाबदार शालेय शिक्षण मंत्री, एखादा सत्तेवरील एखादा व्यक्ती लोकांच्या भावना समजून न घेता लोकांना कशा पद्धतीचं उत्तर देतो हे लोकांना अजूनपर्यंत देखील कळलेलं नाही. त्यामुळे लोकांना या सरकारची कीव येते. या पुतळ्याच्या अनुषंगानं आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असं त्यांनी लोकांना आवाहन केलं की पुतळ्याचं राजकारण करू नका. तुम्ही बांधण्याचं राजकारण कशासाठी करता? आपण या सगळ्यांनी मिळून पुतळ्यात याच्यापेक्षा मोठा पुतळा आपण त्या ठिकाणी उभारू. भ्रष्टाचार झालं याचं कोण उत्तर देणार? तुम्ही लोकांचा पैसा खर्च केला याचं कोण उत्तर देणार? तुम्ही घाईगर्दीनं पंतप्रधानांना उद्घाटनासाठी बोलावलं याचं उत्तर कोण देणार? मग कोरोनामध्ये उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये मंदिरं जेव्हा बंद होते आणि जेव्हा मंदिरं तुम्ही खुले करण्यासाठी आग्रह धरत होता तेव्हा मात्र ते राजकारण नव्हतं. आणि इथं म्हणता की पुतळ्याचं राजकारण कोणी करू नये. हे अशी दुटप्पी जी भूमिका आहे, अशी दुटप्पी भूमिका सत्ताधारी पक्षाची कोणालाच आवडत नाही. त्यामुळं सध्या तरी सत्ताधारी पक्षावर महाराष्ट्रामधील जनता मोठ्या प्रमाणात नाराज आहे. सुधीर मुनगंटीवार सत्ताधारी पक्षाचे मंत्री, त्यांना पुतळ्याचं बद्दल कोणत्या स्वरूपाची माहिती नाही असं वाटते. ते म्हणतात की पुतळा बांधणारा हा राहुल गांधीचा माणूस होता. असंवेदनशील उत्तर, लोकांच्या भावना भडकवणारं उत्तर. एरवी पश्चिम बंगालमध्ये एखादी घटना घडते, सर्व महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाचे लोक आंदोलन करतात.
अशा स्वरूपाचं आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या विरोधामध्ये कुठेही झाल्याचं दिसत नाही. एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त म्हणतात पुतळा कोसळला, पण एकही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा व्यक्ती बोलण्यासाठी तयार नाही. ही अशी दुटप्पी भूमिका तुम्हाला कशी चालणार? सत्ताधारी पक्षामध्ये भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट सहभागी आहे. आणि अशा वेळेस भारतीय जनता पक्षाचे खासदार मस्तवालपणाची भाषा करतात. त्या राजकोटाला ज्या ठिकाणी पुतळा कोसळला त्या ठिकाणी शिवसेनेचे काही पदाधिकारी गेले, महाविकास आघाडीचे काही पदाधिकारी गेले आणि त्या ठिकाणी अंबादास दानवे पण होते, त्या ठिकाणी विनायक राऊत पण होते आणि त्या ठिकाणी आदित्य ठाकरे पण गेले होते. जसे हे महाविकास आघाडीचे लोक त्या ठिकाणी गेले, तेवढ्यातच त्या ठिकाणी राजकोटच्या किल्ल्यामध्ये नारायण राणे सुद्धा त्या ठिकाणी आपल्या गुंडांना घेऊन त्या ठिकाणी आले. त्याच्यासोबत त्याचा मुलगा पण होता, निलेश राणे पण त्यांच्यासोबत होते. आणि त्या ठिकाणी मग मस्तवालपणाची भाषा त्या ठिकाणी नारायण राणे यांनी केली. सर्व मीडियांनी ते टिपली. पोलिसांना मारण्याची भाषा केली नारायण राणे यांनी. एका तुमचा पक्ष सत्तेत आहे, तुम्ही माजी मुख्यमंत्री आहे या राज्याचे, तुम्ही मागच्या पंचवार्षिकमध्ये केंद्रामध्ये मंत्री होतात, तुम्ही पोलिसांना म्हणतात की समोर जर गेले तर आम्ही तुम्हाला घरातून ओढून मारू. तुमचं राज्य आहे का? त्यांचा मुलगा म्हणते हे गोष्ट आमच्या एरियामधली आहे, एरिया तुम्हाला वाटून दिला का? ते संस्था नाही का? असे खूप सारे मस्तवालपणाचे जे प्रश्न आहे हे नारायण राणेच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपस्थित झाले. नारायण राणे पत्रकारांना शिवीगाळ करतात. काल जेव्हा भेट झाली आणि दोन्ही गट जेव्हा एकामेकाच्या समोर आले तेव्हा एबीपी माझाच्या पत्रकाराचा एक माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्न नारायण राणे यांनी केला, कारण ते शूटिंग घेत होते म्हणून. तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य या देशातलं खतम करता का? पुतळा पाहण्यासाठी आदित्य ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यासोबत गेले. नारायण राणेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्यानं पेंग्विन अशा स्वरूपाच्या घोषणा दिल्या. त्या ठिकाणी दंगा घडवण्याचा प्रयत्न या सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून होत असताना सर्व लोकांच्या निदर्शनास आला. सत्ताधारी पक्षांनी देशातल्या राज्यातली शांतता आणि सुव्यवस्था व्यवस्थित करायची असते, शांतता राखण्याचा प्रयत्न करायचा असते. आणि तुम्ही शांतता प्रस्थापित न करता अशांततेला खतपाणी घालण्याचा प्रयत्न या सत्ताधारी पक्षाच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसला. त्यामुळे दुःखात दुसरं कारण, एका ठिकाणी पुतळा कोसळतो आणि त्या ठिकाणी लोक भेटीसाठी जातात, त्या ठिकाणी सत्ताधारी पक्ष लोकांना येऊ देत नाही. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला धडा येथील लोक नक्कीच शिकवणार आहे. त्या ठिकाणी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आदित्य ठाकरेला त्या किल्ल्याच्या मागच्या रस्त्याने काढण्याचा प्रयत्न करतात. तिथली पोलीस प्रशासन व्यवस्था, महाराजांचा पुतळा कोसळण्याचं दुःख सर्वांनाच आहे. तुम्ही पण भेटी द्या ना, तुम्ही पत्रकार परिषदा घ्या, तुम्ही पण लोकांची क्षमा मागा. तुम्ही लोकांना उलटसुलट उत्तर देऊ नका ना. एखादा प्रसंग एखाद्या वेळेस कशाही पद्धतीने जरी घडला, पण सत्ताधारी त्या पद्धतीनं कशी माफी मागतात हे सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं अवलंबून असते. एवढ्या साऱ्या गोष्टी झाल्या असताना अजित पवारांच्या माध्यमातून एक गोष्ट पण त्या ठिकाणी चांगली झाली. 130 कोटी लोकांची त्यांनी जाहीर माफी मागितली, पण एकनाथ शिंदे अजूनही माफी मागण्यासाठी तयार नाही. देवेंद्र फडणवीस सुद्धा कोणत्या स्वरूपाची माफी मागण्यासाठी तयार नाही. अजितदादाच्या माध्यमातून पुतळा कोसळला याचं दुःख म्हणून त्यांनी आज मुकनिदर्शने सर्व महाराष्ट्रावर केली. ही गोष्ट चांगलीच आहे. लोक तुमच्यावर नाराज आहे, पण तुम्ही माफी मागू शकता ना. तुम्ही मस्तवालपणाची उत्तरं नका देऊ, कारण तुमची नियुक्ती
इथल्या मतदारांनी केली. मतांच्या ओटाच्या माध्यमातून तुम्ही निवडून आले. तुम्ही सत्तेवर जरी बसले तरी पण त्याला जे अधिष्ठान लाभलेलं आहे ते जनतेच्या मताचं अधिष्ठान लाभलेलं आहे. नारायण राणेच्या बद्दल पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना मोठ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले पुतळा प्रकरणाच्या संदर्भामध्ये. आणि या पुतळा प्रकरणाच्या संदर्भामध्ये नारायण राणे त्या ठिकाणी गेले. पोलीस प्रशासनाशी जो मुद्दा संबंधित आहे, नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस एकाच पक्षाचे लोक आहे. देवेंद्र फडणवीसाच्या विषयी लोक असं म्हणतात का त्यांची गृह विभागावर कोणत्या स्वरूपाची पकड राहिलेली नाही. म्हणून देवेंद्र फडणवीसांना अनेक प्रश्न पत्रकारांनी विचारले की तुमच्या पक्षाचे जे सदस्य आहे, जे खासदार आहे नारायण राणे यांनी जनतेला आदित्य ठाकरेला भडकवण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांना त्यांनी धमक्या दिल्या, पोलिसांना त्यांनी धमक्या दिल्या मारण्याच्या. तर देवेंद्र फडणवीस त्यांची री ओढताना, त्यांची बाजू घेताना नारायण राणेची असं म्हणतात की त्यांचा स्वभावच तसा आहे, त्यांचा आवाज तसा आहे, ते नेहमी त्याच आवाजामध्ये बोलतात, त्यांचा म्हणण्याचा असा कोणत्या स्वरूपाचा उद्देश नाही. देवेंद्र फडणवीस एका वेळेस अधिवेशनामध्ये पूर्ण दिवसभर नारायण राणेच्या गुन्ह्याची त्याच्यावर पूर्ण दिवस अधिवेशनाचा घालवतात. लोकांना तो दिवस आठवला. मग अधिवेशनामध्ये जेव्हा नारायण राणेविषयी देवेंद्र फडणवीस जेव्हा बोलत होते, अख्खा दिवस नारायण राणेच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये घालवला होता. आणि मग त्याच्या शेवटी एक शेर पण म्हटला होता देवेंद्र फडणवीसांनी, जिसके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरों पर पत्थर मारा नहीं करते. लोकांना काल त्या प्रसंगाच्या माध्यमातून त्या गोष्टी आठवल्या. तुम्ही नारायण राणेंना समज द्या ना, किंवा नारायण राणेच्या कृतीविषयी काही खेद व्यक्त करा, पण लोकांना मूर्खामध्ये घालू नका. त्यांचा आवाज तसा आहे हा शब्द वापरू नका, कारण ते कृती होती. असंख्य कॅमेऱ्यांनी, असंख्य प्रसारमाध्यमांनी ते टिपली आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला केविलवाणी अवस्थेमध्ये तुमच्या पक्षाच्या खासदाराचं कोणत्या स्वरूपाचं समर्थन करता येणार नाही. देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की राज्य सरकारनं तो पुतळा बांधला नाही, तो नेहमीच्या अंगावर लुटून दिला. पण राज्य सरकार त्याच्यावर संबंध आहेच ना, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. तुमच्या सामाजिक बांधकाम विभागानं NOC दिली असेल ना, किंवा तुमचे काही लोक त्या ठिकाणी गेले असेल ना पुतळा बांधण्याच्या अगोदर. म्हणजे जेव्हा जेव्हा चांगल्या गोष्टी होतात तेव्हा तेव्हा त्याचं श्रेय राज्य सरकार घेण्याचा प्रयत्न करते, आणि परंतु जेव्हा जेव्हा वाईट गोष्टी होतात तेव्हा तेव्हा मात्र ते दुसऱ्याच्या अंगावर लोटण्याचा महायुतीचा हा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतो आहे. देवेंद्र फडणवीस नेहमीच लोकांसमोर आपलीच बाजू ओढताना दिसते. कोणती घटना घडली की ते विरोधी पक्षाच्या घटना सर्च करतात. यावेळी त्यांना घटना सर्च करण्याचा कोणत्या स्वरूपाचा मुद्दा सापडला नसेल, नाहीतर त्यांनी सर्च केलं असतं की उद्धव ठाकरेच्या काळामध्ये किती पुतळे पडले. पण या ठिकाणी तो मुद्दाच नव्हता. किती तकलादू उत्तर देतात देवेंद्र फडणवीस. ते सांगतात की हवेचा वेग जास्त होता. हे उत्तर कोणालाही न पटणार आहे. हवेचा वेग ताशी 45 किमीचा होता असं त्यांनी सांगितलं. तिथले प्रॉपरचे लोक सांगतात, किंवा जे कोकणामध्ये जाऊन आले, किंवा जे नेहमी कोकणामध्ये वास्तव्य त्यांचं असते, ते सांगतात की कोकणामध्ये नेहमीच ताशी 60 किमीच्या वरच वाऱ्यांचा वेग असते. मग वाऱ्यांचा वेग किती काही जरी असला, पण जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी पुतळा बांधला त्या ठिकाणी त्याचा अंदाज घ्यायला पाहिजे होता की इथं वाऱ्याचा वेग किती असते आणि आपण मटेरियल कशा पद्धतीचं वापरत आहे. कारण तुम्ही जनतेचा पैसा त्या ठिकाणी खर्च करत आहे. निवडणुकीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचा दौरा लवकरात लवकर आयोजित करावा, चांगल्या गोष्टीचं श्रेय घ्यावं, अक्षम्य स्वरूपाचा भ्रष्टाचार नेमक्याच व्यक्तीला ते काम द्यावं, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये घडल्या असेल. या सर्व घटना महाराष्ट्र राज्य सरकारच्या वाभाडे काढणाऱ्या आहे.
2 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सर्व महाराष्ट्र राज्य सरकारच्या म्हणजे महायुती सरकारच्या घडलेल्या पापांचा हिशोब जनता नक्कीच या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करणार आहे. संत नारायण राणेच्या विरोधामध्ये शिवसेनेचे जे पदाधिकारी आहे आणि सर्व जे पदाधिकारी आहे, हे सर्व पदाधिकारी एकमेकांच्या समोर आले असते आणि त्याच्यामधून जर मोठा दंगा निर्माण झाला असता तर किती मोठा असंतोष निर्माण झाला असता. परंतु आदित्य ठाकरे यांनी संयम बाळगला, आपल्या कार्यकर्त्यांना समजून सांगितलं. परंतु राज्य सरकारचे प्रतिनिधी, राज्य सरकारचे मंत्री कोणत्या स्वरूपाची जबाबदारी घेण्यासाठी तयार नाही. उलट लोकांच्या भावनेशी खेळ करतात. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहे. महाराष्ट्रामध्ये लोकांच्या अस्मिता त्यांच्याशी जुळलेल्या आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला नसून असंख्य लोकांच्या हृदयाचे तुकडे कोसळलेले आहे. असं जोपर्यंत या राज्य सरकारला वाटणार नाही तोपर्यंत ते मोठ्या मनानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकांची माफी मागणार नाही. आणि जोपर्यंत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री लोकांची माफी मागणार नाही तोपर्यंत जनता सुद्धा त्यांना माफ करणार नाही. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता महायुतीच्या सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये धडा शिकवेल असं वाटते. तुर्तास आजच्या पुरतं एवढंच. याच ठिकाणी आपण विराम घेतो. धन्यवाद.